शबूस ते पण जरा वेळ बराच झाला आहे म्हणून मी स्वतःच म्हटलं बाकीच्यांना विनंती केली की मीच बोलतो. व्यासपीठावर सर्वच मान्यवर आपल्या युतीचे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व नेते, शिवसेना गटाचे नेते, शिंदे गटाचे, आपले भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते, तसंच आपलं रिपब्लिकन पार्टी आठवले गटाचे सर्व नेते व माझे सर्व आदिवासी संघटना, हो सर, आमची म्हणता येईल घरातली आमची शेतकरी संघटना, समोर उपस्थित असलेले माझे सर्व बंधू आणि भगिनींनो, मी प्रथम तुमच्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित झालात त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. इथं मला वाटलं नव्हतं एवढ्या मोठ्या संख्येने माझ्या लाडक्या बहिणी येतील, पण त्या आल्या आणि एकदम शांतपणे बसल्या आहेत. काही तर एकदम लहान लहान मुलांना घेऊन आल्या आहेत, काही तर एकदम गुलाबी साड्या घालून आल्या आहेत, काहींनी एकदमच म्हणजे ठरून आल्या. त्या माझ्या मागे जेव्हा फिरत होत्या त्या ज्या काही घोषणा देत होत्या म्हणजे पुरुषांपेक्षा जोरात त्यांच्या घोषणा होत्या. कारण की याला एकमेव कारण आहे, हे आमच्या महायुतीच्या सरकारने जी काही आमच्या भगिनींसाठी योजना केली, लाडकी बहीण योजना, तिच्यामुळे हा आमच्या भगिनींचा मला आशीर्वाद मिळतो. बऱ्याच जणांना माहिती नसेल, मी जेव्हा सुरगाणा तालुक्यात फिरलो आता एवढ्या 8 वेळा, बऱ्याचशा महिला पुढे आल्या. आता मी एक पहिलं उदाहरण देतो. बाऱ्याला मला एक महिला भेटली, तुम्ही बघितला असेल तिचा व्हिडिओ. तिला 7,000 रुपये तिच्या खात्यावर पडले. तिने 7,000 मधले 3,000 तिने भाजीपाला विकायला लागली. ती बाऱ्यामध्ये बारे आणि पाव विकायला लागली. मी तिला विचारलं मग बाकीच्या पैशाचं करणार काय, तर ती मला म्हणे ती आली आहे का नाही माहीत नाही. इथं आली आहे का, कुठे, सर्कल पाड्याची कुठे आहे का, हा ती पा तिकडे उभे पा, हात वर कर. हे बघा आज ती इतके चांगले कपडे घालून आली आहे, कारण की तिला माहिती कळवणला जायचंय, नाव नको ठेवायला माझ्या गावाला. यशोदाबाई, ती मला म्हणे मी 4,000 तुला खर्चायला देईल म्हणे निवडणुकीला. म्हटलं बाई काही खर्चायला देऊ नको. मग तिने सर्वात महत्त्वाची मागणी केली माझ्याकडे की भाऊ आमचं एकच काम कर, आम्हाला डोक्यावर पाणी घेऊन जावं लागतं, आमच्या 12 इथे 2-3 पाझर तलाव धरणं बांधून दे. ती अशी बोलली, ती अशिक्षित बाई बोलली. म्हणजे अजून बघा कळवणपेक्षा सुरगाणा तालुका आमचा किती मागे. बायांचे फार मोठ्या प्रमाणात हाल आहे तिथं पाणी आणताना उन्हाळ्यात. तर ती आज इतकी म्हणजे मी तर तिला ओळखून नाही राहिलो, ती आज फार एकदम छानपैकी आली. आता तिचं एक उदाहरण दिलं. नंतर वाघदोंड मधली आमची एक बहीण आहे, ती शीला नाव, आली आहे का, ती नाही आली का, तिला 7,500 रुपये मिळाले. तर तिने शेती कुठे उभी आहे ती पाहते, ती एक उभी. मला म्हणजे मी गेलो की मला आश्चर्य वाटतं. तिने 7,500ची शेतीसाठी मोटर घेतली. तिने तर का घेतली, मी म्हटलं तुझा खर्च का नाही केला. नाही म्हणे मला कांदे लावले, आम्हाला कांद्याला आता पुढेचे मी पीक घ्यायचं त्यासाठी मोटर घेतली तिने. म्हणजे आमच्या आदिवासी भागातील महिलांना हे 1,500 रुपये फार झाले महिन्याला, बरोबर आहे का नाही. आणि आमची एक रोकडपाड्याची कुठे ती सदस्य, अक्की कुठे, ती कुठे. तिने तर मस्त त्या दिवशी मी होतो, तिने सोनं घेतलं अशा छोटे छोटे कानातले, बरं का, खरं. तिला विचारलं, ती आली का नाही माहित नाही. कुठे, हे बघा ती तिकडे उभी पा. म्हणजे आमच्या भगिनी समाधानी. म्हणजे जे मला भेटल्या मी त्यांचं उदाहरण देतोय तुम्हाला. बाकीच्या तर अशा अनेक भेटल्या मला भगिनी. म्हणजे सुरगाणा तालुक्यात एवढा 1,500 रुपये म्हणजे फार झालं. कळवण तालुक्यातल्या महिलांनाही त्याचं महत्त्व आहे, पण आमच्याकडे कळवण तालुक्यात हा इरिगेशन सर्व पद्धतीने संपन्न झालेला तालुका आहे. कळवण तालुका हा जो काही तालुका मी नाही केला, कैलासवासी दादासाहेबांनी हा तालुका संपन्न केला. थोडं थांब, थोडं जरा तुम्ही जरा शांत राहा थोडं. दादासाहेब प्रथम जिल्हा परिषदेला निवडून आले होते. बऱ्याच तरुण पिढीला माहीत नसेल, 65 साली
आपलं 67 साली कैलासवासी दादासाहेब हे जिल्हा परिषदेला निवडून आले होते आणि नंतर 72ला ते उभे राहिले भारतीय क्रांती दलातर्फे. 72ला पहिल्यांदा निवडून आल्यानंतर साहेब तेव्हा विरोधी पक्षात होते. भारतीय क्रांती दल विरोधी पक्षात असताना त्यांनी ह्या दोन तीन तालुक्यामध्ये 22 MI टँक केले. 22 MI टँक तेव्हा 5 वर्षात, पहिल्या 5 वर्षात दादासाहेबांनी. त्यातले काही सुरगाण्यातले, धोडंब्याचा असेल, शिंद्याचा असेल, बाऱ्याचा असेल, सुळे वांगण असेल, पेठमधले काही आहेत, काही देवळ्या तालुक्यातले आहेत. हे जर एटी पवार साहेब तेव्हा पहिल्यांदा करू शकले, ते तर आदिवासी माणूस होता. एखादा आदिवासी माणूस जेव्हा विधानसभेत जातो तेव्हा तिथं फार वातावरण वेगळं असतं. 288 आमदारांमध्ये बसणं म्हणजे काही सोपं नसतं. साहेब 8 वेळा आमदार होते. त्या 8 वेळा आमदारांमध्ये साहेबांनी ह्या तालुक्याचा विकास केला. एकदम एका 5 वर्षात झाला नाही. त्याच्यानंतर तुम्ही मला 2019ला तुम्ही मला संधी दिली सर्वांनी. जशी एटी पवार साहेबांना पहिली संधी मिळाली, मला तशी पहिली संधी दिली. त्या पहिल्या संधीमध्ये मी 2200 ते 2300 कोटी रुपये आणू शकलो. आणि ते काही मी काही मला स्वप्न नाही पडला निधी आणायचे. मी प्रत्येक ठिकाणी फिरताना, प्रत्येक भागात जाताना मला प्रत्येक भागातील लोकांनी माझ्याकडे मागण्या केल्या होत्या की नाही? नाही, हो का नाही सांगा. मला त्याच्या पुढे बोलायचं, हात वर करा, हो का नाही. मग तुम्ही मला मागण्या केल्या म्हणून मी 2200 कोटी आणले ना. आज तुम्हाला मी सांगतो, माझ्या इथं शेवटचं गाव ह्या तालुक्यातलं कळवणचं निवाणं गाव आहे. ह्या एका पंचायतीला मी 2200 कोटीचा निधी आणला. 2200 बरं का, लिहून घ्या. 22 कोटी. ते 2200 कायम तोंडात येतं. 22 कोटीचा निधी आणला. आणि सुरगाण्यातलं शेवटचं ग्रामपंचायत जी इकडची आहे, गोंदुने, माहिती आहे ना, बारीपाडा म्हणतात त्याला मी 34 कोटीचा निधी आणला. हिशोब लावा, दोन्ही मिळून किती होतात? 56 कोटी होता. आणि तुम्ही 5 वर्षात जेव्हा कळवण सुरगाणा एकत्र झाला तर फक्त 97 कोटी आणतात. ही काही लाजिरवाणी गोष्ट नाही का? 97 कोटी. अरे निदान 100 तर आणायचे. म्हणजे आपण बोललो असतो की जशी तेंडुलकर सारखी सेंचुरी मारली, 3 का बरं कमी आणले? लाज वाटली पाहिजे. आणि माझ्यावर आरोप करतात की नितीन पवारनी 2200 कोटी आणले आणि गुणिले हिशोब लावत बसता. अहो, मला जनतेने कामं आणायला लावले म्हणून मी आणले. आणि मी काही जनतेवर उपकार नाही करत. तुम्ही तुमच्या मतावर मी निवडून आलोय म्हणून मी तुमचे कामं करण्याची जबाबदारी ही माझी आहे, त्या लोकप्रतिनिधीची असते. का नाही केलं विकास यांनी 40 वर्षात सुरगाणा तालुक्याचा? सुरगाण्याचा का नाही विकास केला? एटी पवार साहेबांवर सारखे तुम्ही पण 7 वेळा आमदार होते. आता तर तुम्ही 11 वेळा उभे राहताय. 11 वेळा. आता परवा मी त्यांनी जेव्हा फॉर्म भरला, हेमंत, ते आता 11 वेळा उभे राहत आहे. आणि त्यांना आता विकास करायचा आहे. विकास वयाच्या 75व्या वर्षी विकास करायचा आहे. अहो, तरुण पिढी बर्बाद करून टाकली ना सुरगाणा तालुक्यातली. नाही, वस्तुस्थिती आहे. तुम्ही कधी माझ्या कळवण तालुक्यातल्या जनतेला माझं एकदम सांगणं आहे, तुम्ही एकदा सुरगाणा तालुक्यात फिरा. फार वाईट परिस्थिती आहे. का नाही तुम्ही विकास करू शकले सुरगाणा तालुक्याचा? का आमच्या सुरगाणा तालुक्याला मागास म्हणून शासनाने घोषित केलं? का नाही केलं? आता मी परवा आपली मागे एक सभा झाली, मी त्याच्यात बोललो की ओतूर जामशेदचं मी उदाहरण दिलं, ते मी केले. आणि हे म्हणतात मुख्यमंत्र्यांनी, एक पुढारी असा बाजूला उभा होता, असं आहे बघा, अशा हात करत. मुख्यमंत्री बोलले, मला मान्य आहे. अहो, मुख्यमंत्री बोलले केव्हा? 2023 मार्चला बोलले. आज कुठलं वर्ष चालू आहे? का नाही तुम्ही 2 महिन्यात धरणाचं काम चालू केलं? मार्च नंतर एप्रिल, मे, जून मध्ये का नाही काम चालू केलं? आणि ती 2 वर्षापूर्वी आलगुंचा बंधारा फुटला, तो त्यांना करता आला नाही. पावसाळ्यात फुटला, बरोबर आहे का नाही? आलगुंचा, तिथं मीही गेलो होतो. मी एकमेव असा आमदार होता जो आलगुनला गेला नाही. तर बरेचसे म्हणायचे चव्हाण साहेबही गेले नाही. मी गेलो. राजू इथं साक्षीला आहे, नवसू गायकवाड साक्षीला आहे. ज्यांच्या लोकांना ते काय सांगत होते की नितीन पवार आला की त्याला घरात येऊ द्यायचं नाही. अरे, लोकांचं नुकसान झालंय. मी माझ्या परीने जी काही मदत द्यायची त्या लोकांना प्रत्येकाला मी मदत दिली.
मी असं म्हणत नाही, ते माझं काम आहे. लोकांनाही बोलू देत नाही. अरे नुकसान झालंय, 15-20 लोकांच्या घरामध्ये अख्खं पाणी गेलं. तो बंधारा दुरुस्त करता आला आणि हे चालले ओतूरून जामशेत धरण करायला. अहो त्या धरणासाठी किती खेट्या मारला, तेव्हा धरण फेब्रुवारीमध्ये मंजूर झालं, त्याला श्रेय. आणि जर मुख्यमंत्री तुम्हाला शब्द हाऊसमध्ये, तर झिरवाळ साहेबांना पण शब्द दिला होता की पेसामधली आम्ही भरती तात्काळ करून टाकू. त्या मीटिंगला मी पण होतो 1 तारखेच्या, आपलं 30 तारखेच्या. मग झिरवाळ साहेबांना का त्या मंत्रालयात उडी मारावं लागली? का उडी मारावं लागली झिरवाळ साहेबांना? कारण की मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला, काम केलं नाही. यांचंही तसंच आहे. आणि फिरून राहिले की मी धरणं करतो. सुरगाण्यात तालुक दाखवा बरं एखादं कुठलं धरण केलं. आता आमचे कोण नवसू गायकवाड का कोणतरी बोललं, श्रीभवनचं धरण मी 65 कोटीचं सुरगाण्यात मंजूर केलंय. श्रीभवन मोठा माळजवळ हट्टी ग्रामपंचायतीत. तुम्ही जाऊन या, तिथं जाऊन या, माझी सर्वांना विनंती आहे. आज माझ्याकडे यादी आहे कामाची की मी सुरगाणा तालुक्यात 56 ज्या गेल्या अनेक वर्षापासून त्या वस्त्यांना लाईट नव्हत्या, त्या लाईटीचे प्रकरण आपण त्या वस्त्यांना लाईट मंजूर केली. आता त्याच्यात जर मी फक्त 2-4 पंचायतीचे नाव वाटतो पाहिलं तर माझ्याकडनं यादी घेऊन घ्या. ग्रामपंचायत चिंचपाडा, कोठुळा, उंबरठाण, चिंचपाडा, परत गोंदुणे, राशा, कोकुडणे, भवानदगड, करंजुळसू, चिंचपाडा, गोंदुणे, रगतवीर, मानी, भवाडा, करंजुळसू, भवाडा, खुंटवीर, काठीपाडा, भदर हे असे 56 वाड्या वस्त्यांना मी सुरगाण्यात लाईटचे प्रकरण मंजूर केले. आणि या वस्त्यांना आता याचं टेंडर होईल आचारसंहितेनंतर आणि हे कामं चालू होणार आहे. माहितीच्या अधिकारात अर्ज करा, नाही तर माघारीच्या आजीपर्यंत समोरासमोर बसा. मी तयार आहे बसायला. मी ओतूर धरणाच्या वेळेसही त्यांना आवाहन केलं होतं की बसा समोरासमोर. 3 आठवडे झाले एकदाही बसले नाही माझ्याबरोबर. का नाही बसत तुम्ही? का नाही बसत? आता काल 12ला त्यांचं एक मीटिंग झाली. मी बोलणार नव्हतो. आमचेच नेते चिंतामण गावित साहेब म्हणतात की नितीन पवार टक्केवारी घेतो. आता 15 दिवसापूर्वी कोठुळ्याला मी सभा मंडप मंजूर केला. त्यांचा नातू माझ्या घरी आला होता पत्र घ्यायला कोठुळ्याला. माझा पीए इथं साक्षीला आहे. कुठे आहे पीए? थांब, पीए कुठे गेला? सागर. 20 लाखाचा सभा मंडप दिला कोठुळ्यापैकी बिजूर माळला मी दिला. आता माहितीच्या अधिकारात आला. मग का बरं त्यांचा नातू माझ्या घरी आला पत्र घ्यायला? काही आरोप करायचे. जो काम करतो त्याच्यावरती आरोप होतातच. बाबासाहेब आंबेडकर सांगून गेलेत, विरोध तयार करण्यासाठी मारामारी करावी लागत नाही. तुम्ही चांगलं कार्य केले की विरोधक आपोआप तयार होतात. ही परिस्थिती, जो काम करतो ना त्याचे विरोधक आपोआप तयार होतात. ही अशी परिस्थिती. यांना काही विषय नाही यांच्याकडे. आणि गावित साहेबांनी बोलवलं, चिंतामण गावित साहेबांनी, ज्यांना आम्ही वडिलांच्या जागी मानतो. त्यांच्या नातवाची त्यांची सोसायटी आहे. त्यांच्या सोसायटीवरती किती कामं आहे विचारा बरं. सुभाष नगरचे 3 कामं अजून चालू केले नाही त्यांच्या पंचायतीतून. काही आरोप करताना निदान तांबे ठेवा. अहो मी 80 पॉवरचा मुलगा आहे हो. माझ्या बापाच्या नावाला मी बट्ट्याबोळ लावू देणार नाही. काही आरोप करायचे. तुमच्यासारखे मी 300 रुपये घरकुलाचे जमा करत नाही की तुम्हाला 3 लाखाचं घर देणार. दिले का 3 लाखाचे घर माझ्या सुरगाण्याच्या बंधू आणि भगिनींना? दिलं का? आणि 300 रुपये प्रमाणे करा बरं, हिशोब लावा. 30,000 लोकांचा 90 लाख रुपये होता. वन जमिनीचे ते म्हणतात आम्ही मोर्चा काढले, इतके मोर्चे काढले, गरिबांना आम्ही मदत केली. मोर्चे तुम्ही काढले, मग 7-12 स्वतंत्र का नाही झाला माझ्या आदिवासी बांधवांचा वनपट्ट्यात? का नाही झाला? 7-12 स्वतंत्र व्हायला पाहिजे होता. त्याच्याही पावत्या वेगळ्या तुम्ही फाडतात. त्याच्याही पावत्या वेगळ्या फाडायच्या. रेशन कार्डाच्या मोर्चासाठी परत पावत्या फाडायच्या. अहो तुम्ही किती गरिबांकडनं पैसे घेता आणि तुम्ही स्वतःला गरिबाचे कैवारी म्हणतात? हे असं चालायला नाही पाहिजे. माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे. माझ्या कळवणच्या बांधवांना एक सांगणं आहे. आता सुरगाणा तालुक्यात जे काही आज एवढी मंडळी आली आहे, तुम्ही लक्षात घ्या. सुरगाण्यात प्रत्येक ठिकाणी आता इथं नाही का त्यांचेही लोक बसले असतील, आता बघून घेतील. नवसू गायकवाड बसलाय, राऊत बाबा बसला ना, आता यांच्या घरी रात्री दम द्यायला जातील. धुम साहेबाच्या घरी रात्री दम द्यायला जातील. नाही, वस्तुस्थिती आहे. त्यांच्या खालची वाळू घसरली, घरी जातील आणि दम देतील सर्वांना. बरोबर आहे का नाही? हो का नाही? ही अशी वाईट परिस्थिती आहे. नारायण इकडे उभा राहा.
हे बघा, हा पिंपळसोंडचा पोरगा आहे, तिथं गरम पाण्याचं आहे. पिंपळसोंड कुठली पंचायत? गोंदुने ग्रामपंचायतला हा नारायण म्हणून पोरगा आहे. पिंपळसोंड गरम पाण्याचं तिथं ताता पाणी म्हणून आहे. यांच्या गावाला मी मिटिंग घेतली, त्या रात्री याचं बिचाऱ्याचं दुकान फोडून टाकलं. दुकान, छोटं किराणाचं दुकान आहे, छोटं दुकान फोडून टाकलं. इतकी वाईट परिस्थिती आहे. आणि त्यांच्या इथं 2 पोते नारळ फोडले. 40 वर्ष धरण नाही केलं. ते धरण ह्या मायकलाल नितीन पवारनी मंजूर केलं. त्यांना पत्र दिलंय मी कलेक्टरच्या सहीचं पत्र दिलं. 1,65,00,000 मी धरण मंजूर केलंय अण्णा या पिंपळसोंडला. आणि तुम्ही 4-4 पोते नारळ फोडतात. काय दिलं समाजाला? आणि म्हणतात मला विकास करायचा आहे, माझं विजन आहे सुरगाणा कळवण तालुक्याचा विकास करायचं. आता आमचा त्यांच्याबरोबरचा एक छोटा शकील एक फिरतो. तो तर म्हणतो कळवण तालुक्यात आम्हाला पाणी उपलब्ध करायचं. आता माझ्या तालुक्यात कुठलं पाणी उपलब्ध करायचं मला तेच कळालं नाही. छोटा शकील कळाला का नाही? आता ते मला माहिती माझ्याकडे कुठल्या कुठल्या भागात पाण्याची अडचण आहे. वडाळा, मेदर, नरूळ त्या भागात अडचण आहे. देवळी, कराड, आपलं लिंगामा त्या परिसरात अडचण आहे. मळगाव त्या वरच्या परिसरात अडचण आहे पाण्याची. तसंच गोपाळखडी, हिंगव, ढेकाळा इकडे पाण्याची अडचण आहे तालुक्यात, ते मला माहिती आहे. आता ओतूरचं जर धरण झालं तर त्या भागातले लोक वरती पाणी घेतील. पुढे मागे आम्हाला अण्णा थांबा, लिंक नका थोडं. तर मला माहिती ना कळवण तालुक्यात कुठे अडचण आहे. सुरगाणा तालुक्यातही मला माहिती किती पाण्याची अडचण. ह्या ज्या आपल्या नार पार ह्या ठिकाणी यांनी नदी काठ जर बंधारे केले असते, ताड नदीवरती अंबिका, गिरणा, का नाही केले यांनी तेवढ्या 40 वर्षात? मी काय एकटा वर्ष काय 5 वर्षात करू शकेल का? नाही करू शकत, मला वेळ लागेल. सुरगाणा तालुक्यातला कमीत कमी 5 ते 6 हजार कोटीचा निधी जेव्हा उपलब्ध होईल एवढ्या 7, 8, 10 वर्षात, तेव्हा सुरगाणा तालुका कळवणच्या बरोबरीने येईल तो निश्चित येईल. आणि ते माझं मानस आहे, आपल्याला हा तालुका सुरगाणा तालुकाही कळवणच्या कसा बरोबरीने येईल याचं माझं प्रयत्न आहे. मी माझ्या बापाच्या साक्षीने सांगतो, माझ्या बापाने मला जी शिकवण दिली आहे ते शिकवणला मी कधीच हे होऊ देणार नाही. म्हणून मी सर्व माझ्या सुरगाणावासियांना सांगतो की तुम्ही बिंदास राहा. जर कोणी आमचा तुळशीराम बोलला, जर कोणी आरेचं कार्य हे केलं तर आपण पण तयार राहायचं. लक्षात आलं? सर्वांनी तयार राहायचं, बिंदास राहायचं. मी आहे. अन्याय सहन करायचं नाही. आपण स्वतःहून कोणावर धावून जायचं नाही. जर कोणी आपल्यावर जर हे केलं तर सुरगाण्याच्या लोकांना माझी एकदम हात जोडून विनंती, मी आहे तुमच्या पाठीशी, मी आहे तुमच्या पाठीशी. काही सांगायचं आम्ही विकास करू. अहो तुम्ही 40 वर्ष नाही केले, काय केलं सांगा बरं? तुमच्या फक्त संस्था वाढवल्या, मोर्चे काढून फक्त संस्था वाढवल्या. आता इथून गेल्यानंतर प्रत्येकाने आपले पेसा घरकुलाचे जे 300 रुपये दिलेत ना, त्याचे पैसे परत मागायचे. ज्यांचे 7-12 स्वतंत्र केले नाही त्याचेही प्रत्येकाने घरी गेल्यावर पैसे परत मागायचे. बरं का? मागाल का नाही? अरे हो का नाही? हा, आमच्या तालुक्यातले काही नेते आता त्यांच्या बरोबर फिरतात. आता आमचे अण्णा म्हणजे हे अण्णा नाही, आमचे जेडी अण्णा, त्यांना वंदन करतो. ते ज्येष्ठ आहे माझ्या, अरे ते ज्येष्ठ आहेत, वडिलांच्या वयाचे आहेत. आता ते फिरून राहिले रात्री बेरात्री. जे कळवणमध्ये दूध वाटतो त्या दूधवाल्यांकडनं सर्वांचे नंबर घेतात की कोणाकोणाच्या घरी दूध टाकतो, नंबर दे. मग दत्ताची शपथ घेऊन सांगतात आणि तिथं मटण कापतात बोकडे शाळेवर. दत्ताची शपथ घ्यायची. मागच्या वेळेसही माझ्या विरोधात होते. अहो मी जर ठरवलं असतं ना, कारखान्याची चौकशी लावली असती. सहकार खात्र हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे होतं. वसका 5 वर्षात ह्या माणसाने खाऊन टाकला. वसका कारखाना, वसंतदादा सहकारी साखर कारखाना 5 वर्षात खाल्ला. आणि तो माणूस मायावरती आरोप करतो, नितीन पवारनी 2200 कोटीने हिशोब लावतो. आम्ही तुमचं अतिक्रमण काढू का? 26 जानेवारीला बसू का उपोषणाला? त्या शाळेचं अतिक्रमण केलंय, ग्रामपंचायतीच्या जागेवरती अतिक्रमण केलंय या माणसानी. अहो मी तसा नाहीये. माझ्या बापानी जे मला सांगितलं वडिलांसारखं मी एवढंच की हात जोडत नाही. वेळ प्रसंगी मी कॉलर हात बाई पण वर करतो. मला अजून लोकांनी ओळखलं नाही.
माझ्यावर आरोप करता. अहो तुम्ही हिशोब द्या ना, 5 वर्षात का बरं कारखाना संपवला? वाटोळं केलं आमच्या आदिवासी लोकांनी, 4 तालुक्याचं वाटोळं केलं. 4 तालुक्याचं वाटोळं केलं. नाही तर आमच्या शेतकऱ्यांनी थोडा ऊस लावला असता, काही कांदा लावला असता. मध्ये कांद्याला भाव कमी होता तर ऊस राहिला असता. पहिले त्याचा जाब विचारा तुम्ही लोकांनी, माझ्या कळवणच्या जनतेला विचारणं. दुसरे आमचे एक नेते जे मोबाईल घेऊन गावित साहेबांना दाखवत होते, अहो तुम्ही जर कॉन्ट्रॅक्टर होते, किती आदिवासी लोकांना कामं दिले. मी तरी उभे करतो, केव्हाही सांगा माझ्याकडे, मी 10-15 आदिवासी मुलं उभं करू शकतो ज्यांना कामं दिली. आणि ते सांगतात पश्चिम पट्ट्यात फिरल्यावर, आमचे आदरणीय रवी बाबा माझी ज्येष्ठ नेते पश्चिम पट्ट्यात जाऊन सांगतात स्वतः किती कामं केले, 15-20 कोटीचे कामं स्वतः केले. ते छोटू देवरे, त्यांचा तो पुतण्या, काय नाव, हा विकी, हे तिन्यांनीच जर 20 कोटीच्या द्या ना मग तुम्ही आदिवासी मुलांना कामं. आणि पश्चिम पट्ट्यात जायचं, काही बावळं बनायचं. मला इथं एक सांगणं आहे, मौन बोलताना हेमंत विसरले. परवा जेव्हा 23 तारखेला फॉर्म भरताना आले होता, तर मी थोडी हजेरी घेतोय, सुरगाणा तालुक्याच्या लोकांची हजेरी. गुजरातमधनं किती लोक आले? गुजरातमधनं नाही ना, पेठमधनं, पेठ दिंडोरी नाही. कारण की काय आलं त्यांच्या, मला असा रिपोर्ट लागला की तिथं पेठ, दिंडोरी आणि गुजरातचे बरेच लोक आले होते फॉर्म भरताना. कारण की माझा पंप इथं, तिथं प्यायला पाणी नव्हतं. ते बऱ्याचशा महिला आल्या म्हणे आम्ही पेटून आलोय असे सांगत होत्या माझ्या पंपावरती. हा, दिंडोरीच्या गाड्या होत्या. पण इथं जी काही आपली जनता आली ही फक्त कळवण तालुक्या आणि सुरगाणा तालुक्यातली. आपल्याला काही बाहेरचे लोक आणावे लागत नाही. फक्त एवढंच आहे की जे गोंदुने किंवा गुजरात बॉर्डरचे गावं आहेत ना, गाड्या काही एवढ्या मिळत नाही आता. तिथं गुजरातच्या जीजेच्या पासिंगच्या गाड्या ते लोक घेतात. हे बरोबर आहे ना? हो हो हो, बस थोडं तू थांब आता. आता आमचे रवी बाबांचं मी उदाहरण देतो. ते सांगतात भाऊंनी काय काम. बिलवाडीचे किती लोक आले. बिलवाडीचं धरण एकदा बघून घ्या, किती लोक त्यांच्या नावाने ओरडतात, शिव्या देतात. मेदरचं धरण बघा, 1-1 कोटीचे धरणं या माणसांनी बांधले आणि एकदाही भरलं नाही धड. एकदाही धड भरलं नाही. हे असे लोक त्यांच्या बरोबर आहेत. एकदाही भरलं नाही. तुम्ही जे बिलवाडीच्या मेदरच्या लोकांना विचारा, 1-1 कोटीचे ते 8 वर्षापूर्वी बांधलेले बरं केले नाही. आणि गावित साहेब म्हणतात नितीन पवारनी रस्त्याला खूप खड्डे पडले. जर खड्डे पडले तर तुम्ही खोबळ्याला एक बंधारा बांधला, त्याला नाव आहे जेपी बंधारा. माहिती आहे का नाही? मानीजवळचा खोबळा, सुरगाण्याच्या लोकांना माहिती असेल. त्याच्यात लोक स्पर्धा होणार होती. बरं जातो, स्पर्धा व्हायच्या आधीच फुटला, नाही तर 5-25 पोरं मेली असती. बरोबर आहे? हा, जेपी डॅम. आता एखाद्या धरणाला माझंही नाव द्या. हा, म्हणजे तो जेपी डॅम फुटला त्याचं काही बोलणार नाही, आलगुनचं बंधारा फुटला त्याचं काही बोलणार नाही. फक्त नितीन पवारनी हे केलं, खड्डे पडले. नितीन पवारनी काय विकास केला? अहो, नितीन पवारनी प्रत्येक पंचायतीमध्ये 2 कोटीच्या पुढची कामं दिली, 2-2 कोटीच्या पुढे. आणि त्याची एकूण टोटल जर केली एकूण कामांची, ती होते 2200 ते 2300 कोटी. आता भविष्यात मला जे कामं करायचे त्याच्यामध्ये कळवणला आपल्याला पॉलिटेक्निकचं कॉलेज करायचं आहे. आपल्याला थोडंच घेतो, 1-10 मिनिटं भगिनी, बरं का? बोलू ना? मला पुढचं माझं जे विजन आहे, म्हणजे गावित साहेबांच्या इंग्लिश, म्हणजे पहिल्यांदा गावित साहेब विजन शब्द वापरला. सुरगाण्याच्या एका माणसाने विजन शब्द मला फार बरं वाटलं. विजन म्हणजे दृष्टिकोन, पण त्यांनी इंग्लिश शब्द वापरला. तर मी माझं विजन तुमच्या समोर ठेवतो. पण माझं विजन खरं आहे. मी खरंच तुमच्या समोर काय कामं द्यायचे मी तुम्हाला सांगतो. कळवणला तंत्रनिकेतन महाविद्यालय करायचं आहे आपल्याला. कळवण तालुक्यात आपल्याला MIDC करायची आहे. सुरगाणा तालुक्यात नारपार, गिरणा, ज्या काही तान नदी आहेत, ओरम, अंबिका, ह्या नद्यांवरती साखळी बंधारे करायचे मला मोठ्या प्रमाणात. सुरगाणा तालुक्यात दुमी धरण मला बांधायचं, जे कैलासवासी दादासाहेबांचं स्वप्न होतं. कळवण तालुका येथे वरिष्ठ विभाग, दिवाणी व फौजदारी न्यायालय करायचं आपल्याला. तसंच कळवण सुरगाणा येथील ज्या काही आश्रमशाळा आहेत,
जिथं 10वी असेल तिथं 11वी 12वीचं ज्युनियर कॉलेज करायचं आहे आणि जिथं 12वी असेल तर तिथं सिनियर कॉलेज करायचं आहे मला आश्रम शाळांना. हे माझं मानस आहे ते करायचं. सुरगाणा तालुक्यातील पाणी प्रमाण उपलब्ध असलेल्या प्रलंबित असलेलं सतखाम, वांगणसू, सोनगीर, मालगोंदा, बालओझर, वाघधोंड, उंबरविल, सालभोय ह्या मला योजना पूर्ण करायचं आहे. सुरगाणा तालुक्यात 1972 पूर्वी रोजगार हमी अंतर्गत जे बंधारे अर्धवट काम आहे, फक्त त्यांचे सांडवे बाकी आहे, ते फॉरेस्टमुळे अडकले, ते मला पूर्ण करायचे. सुरगाणा तालुक्यात भिवतस धबधबा, केळवण व हातगड येथे व तातापाणी येथे पर्यटन म्हणून मला विकास करायचा आहे. बोरगाव, सुरगाणा, उंबरठाण, बर्डीपाडा राज्यमार्ग 22 भविष्यात पूर्ण कॉन्क्रिटीकरणाचा करायचा, कारण की तो दरवेळेस रस्ता खराब होतो. आपल्याला हा रस्ता करायचा आहे. नांदुरी ते दळवट, हातगड ते बोरगाव हा आपल्याला रस्ता कॉन्क्रिटीकरण करायचा आहे. आणि तसंच सुरगाणा ते बारे हा रस्ता आपल्याला कॉन्क्रिटीकरण करायचा, जेणे की 50-60 वर्ष हा रस्ता टिकतो. नांदुरी उंबरपाडा, पिंपळसोंड, साखळचोंड नदीवर पूल बांधणे, तसं पायरपाड्यालाही पूल बांधायचे सुरगाणा तालुक्यात. प्रजिमा 7 ते सागपाडा, ग्रामा 45 पार नदीवर खीरपाडा येथे मोहाची माळी पूल बांधायचे. ते दरवर्षी एक माणूस तिथं खिरडी ग्रामपंचायतलं गाव आहे सागपाडा, दरवर्षी पुरामध्ये एक माणूस तिथं मरतो. तिथं आपल्याला पूर करायचं आहे. मतदारसंघातील विशेषतः सुरगाणा तालुक्यात प्रत्येक गावात स्मशानभूमी मला करायची आहे. कळवण तालुक्यात तर करायच्याच आहेत, पण सुरगाणा तालुक्यातही करायचं. मतदारसंघातील कळवण सुरगाणा ज्या गावात नवीन वाड्या वस्त्यापर्यंत वीज पोचली नाही अशा गावांना मला वीज द्यायची आहे. कळवण तालुक्यातलेही जे काही वस्त्या, आपले बरेचसे लोक शेतात राहायला गेलेत, त्यांनाही आपल्याला वीज द्यायची आहे. तसेच MECBचे जे काही जुने पोल झालेत कळवण सुरगाणा तालुक्यातली, तेही आपल्याला बदलायचे. ज्या तारा जीर्ण झाल्या आहेत त्याही आपल्याला बदलायच्या आहे. तसंच आपल्याला कळवण तालुक्यात कनाशी येथे 132चं सबस्टेशन करायचं आहे. ते झालं की पश्चिम पट्ट्यातही लाईट चांगली मिळेल आणि तिथून 132 कनाशीहून सुरगाण्यातले 2 सबस्टेशन आपल्याला जोडायचे. त्यात बोरगाव असेल आणि एक उंबरठाण असेल. नंतर मतदारसंघातील आश्रमशाळाचे तर बोललोच मी तुम्हाला. आणि खालील माझ्याकडे पाणी पुरवठ्याच्या बऱ्याच गावांच्या योजना राहिल्या आहेत. त्यात कळवण तालुक्यातले विसापूर असतील, भांडणेपी असतील, शिंदीपाडा, गंगापूर, दरापाडा, चिखली, सातबाबळ, प्रतापगड, खारडुर्ली, दात्रीचा पाडा, हनुमंतपाडा, उंबरपाडा, हस्त्यापैकी आंबेपाडा, खिरडीचा उंडोळ, म्हैस खडपे, झुंडीपाडा, हट्टीचे श्रीभवन, राऊत वस्ती श्रीभवन, कुकुडण्याचा भदरपाडा, भिंगारपाडा, सुरगाणा रोकडपाडा, कुंभीपाडा, रोकडपाडा. कळवण सुरगाणा ज्या गावांना आठवडे बाजार भरतात त्या आठवडे बाजारांच्या इथं आपल्याला सुविधा द्यायची, म्हणजे ओटे, तिथं पेवर ब्लॉक बसवायचे, ते करायचे आपल्याला. कारण की पावसाळ्यात जेव्हा चिखल होतं, माझ्या माता भगिनी जेव्हा बाजाराला जातात तिथं फार अस्वच्छता राहते, म्हणून आपल्याला जे आठवडे बाजार आहेत ते भविष्यात आपल्याला चांगले करायचे. तसंच शासकीय मुलींच्या वसतिगृहांची जी क्षमता 20ची आहे ती आपल्याला 60ची करायची आहे. कारण की मुलींच्या हॉस्टेलची मोठी अडचण येते, ती आपल्याला 60वर न्यायची, सध्या 20चीच असल्यामुळे. सुरगाणा ते बारे हा रस्ता मी बोललो त्याच्या संदर्भात. तर हे माझं विजन आहे. त्यांनी एखादं तरी वाचून दाखवलं का? काहीतरी भाषण करायचं. हा नितीन पवारला आता माझ्या तालुक्यात फिरला, काल बाऱ्याला बोलला की आता मी गेअर टाकला, आता गाड्या ॲटोमॅटिक आल्या, गेअरच्या गाड्या आता बंद होऊन राहिल्या, माझी गाडी ॲटोमॅटिक आहे. आणि तो म्हणतो मी गेअर टाकला. आता नितीन पवार कसा सुरगाण्यात येतो मी बघतो. नितीन पवार एकटा येईल नितीन पवार, दाखवा बरं काही करून. कळतं का? आता काळ बदललाय, आता गाड्या ऑटोमॅटिक झाल्या. कोणी सांगेल. आणि म्हणतात अजूनही त्या 30 वर्षापूर्वीच्या काळात जाऊन राहिले की मी आता गिअर टाकलाय. त्यांचं युट्यूबला बघा, ते बोललेत युट्यूबला बारे इथे. तर माझं एवढंच सांगणं आहे की हे जे काही तुम्हाला मागे ठेवलंय याला तुम्ही जाब विचारला पाहिजे सर्वांनी. माझ्या कळवण तालुक्यातलं तर बंधूंनी तर पहिलं विचारलं पाहिजे. तर इथं येऊन काय काय सांगतात की आम्ही हे करू ते करू. अहो तुम्ही अप्पर पुनत केव्हा कराल त्याचं पण बोला ना. मी करतो ना अप्पर पुनत, ते आता माझ्या डोक्यात तेच धरण आहे. आता ते म्हणतात मी गिरणा नदीवर परवानगी दिली, आता मग कळमत्याचा बंधारा कस काय फुटला तुमच्या काळातला? कळमत्याचा बंधारा मी तर सावकीलाही बंधारा केला, मी पाळ्यालाही बंधारा केला, मी पिळकोसलाही सिमेंट बंधारा केला, मी गिरणा नदीवरती काठऱ्याला केला, आपलं पुनद नदीवरती काठऱ्याला केला, गणोऱ्याला करतोय, खेडगाव ककाण्याला करतोय. तुम्ही काय सांगता? तुम्ही नावं सांगा ना. नुसतं करणार आहे मी काय करणार?
एवढंच करणार आहे की तुम्हाला उद्या जसे निवडणूक झाली की लगेच उद्या तुम्हाला हे सांगणार की आम्ही तुम्हाला 5-5 लाखाची घरं देऊ, परत 500-500 रुपयाच्या पावत्या फाडा. नाही, हेच चालू करणार आहे. आणि तुमचे वनपट्टे स्वतंत्र करू, त्याचेही 500-500 रुपये चालू करणार. रेशन कार्ड फाटलं ना तर 500 रुपये, कारण की आता निवडणुकीला खर्च होणार, तो वसूल कसा करायचा तुम्हीच लोक देणार. तुमच्याकडे असे हात फिरणार, असं 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 दे रे दे रे दे रे दे रे करत बसणार. त्यांचे कार्यकर्ते फिरतात आणि हे गोळा करून घेतात. हे कुठे लाज वाटत नाही का यांना की आदिवासी गरीब जनतेकडनं पैसे वसूल करतात? लाज वाटली पाहिजे यांना. बोलण्यासारखं बरंच आहे, पुढे आपल्याला निश्चितच येणार आहे. मी अधिक काही वेळ घेणार नाही. थोडं जरा मी सुरगाण्याच्या मला कार्यकर्त्यांचे रात्री बिरात्री फोन येताना म्हणून मी आज एवढं थोडं बोललो. नाही तर मला कोणाशी, मी कधीच कुठल्या निवडणुकीत ग्रामपंचायतीचा भाग घेत नाही, कुठल्याच याच्यात भानगडीत पडत. पण हे जे चुकीचे आरोप होताना म्हणून मला आज बोलावं लागलं. नाही तर माझा स्वभाव तसा नाही. माझा स्वभाव एकदम शांत आहे. पण शांतता माझी भंग नका होऊ देऊ अशी मला त्यांना सांगणे त्यांना. कारण की मला माझा सुरगाण्यातील प्रत्येक माणसाचा मला विकास करायचा आहे, माझ्या भगिनींचा विकास करायचा आहे. माननीय अजितदादांनी आपल्याला जी काही योजना दिली, लाडकी बहीण योजना, ही तुमची कायम चालू राहणार आहे. आता ते म्हणतात की एक माणूस कोर्टात गेला असं तर मग नोव्हेंबरचे पैसे आले असते का खात्यावर? सांगा बरं. कोर्टाने काही स्टे दिला, मग नोव्हेंबरचे पैसे कसं काय खात्यावर आले आपले? असं जाब विचारा ना त्यांना. आता शासनाने 3ची मोटर, 5ची मोटर, 7ची मोटर, आपल्याला आता वीज बिल आता एकदम हे राहणार आहे, फ्रीमध्ये वीज वापरायची. भविष्यात आपण 10ची पण मोटर कशी करता येईल त्याचाही प्रयत्न करू. काही मला लोकांची मागणी आली कळवण तालुक्याची, ती 10 HP विचार करा भाऊ, त्याबाबतही आपण विचार करणार आहे. 3 सिलेंडर आमच्या भगिनींना वर्षातून 3 सिलेंडर मोफत मिळणार आहे. आता माझं एवढंच सांगणार आहे की इथून तुम्ही गेल्यानंतर प्रत्येकाने आपलं गाव सांभाळा, आपले नात्यागोत्यांना सांगा. आणि महत्त्वाच्या म्हणे माझ्या भगिनींनी जर प्रत्येकाच्या घरापर्यंत, चुलीपर्यंत जरी गेले ना तरी तुमचा भाऊ निवडून येईल. तुम्ही मोठं काम करू शकता. कारण की तुम्ही कसं चुलीपर्यंत जाऊ शकतात, हे पुरुष मंडळी चुलीपर्यंत नाही जाऊ शकत. चुकून जर घुसले तर तुम्ही झोडून काढाल त्यांना की आमच्या चुलीपर्यंत कसा शिरला. बरोबर आहे का नाही? तर तुम्हाला हात जोडून विनंती आहे, तुम्ही बरंच काय करू शकता. तुम्ही दुर्गाच्या रूपात, असं माझं तुम्हाला म्हणणं आहे. मोठ्या संख्येने तुम्ही आल्यामुळे मी तुम्हाला आवाहन करतोय. कारण की एवढ्या मोठ्या संख्येने फक्त अजितदादांच्या ज्या सभा झाल्या ना त्यालाच एवढ्या महिला होत्या. मला तर फार आश्चर्य वाटून राहिले की तुम्ही एवढ्या आल्या. हा, इकडे 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 तू इकडे, ऐकून नाही येत. हा, करू हाय त्याची यादी घेतो. आता बसा 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 बसून. आज आपण जो काही आज इलेक्शनच्या निमित्ताने, फॉर्म भरण्याच्या निमित्ताने जसं कुंभमेळ्याची पर्व राहतं तसं दर 5 वर्षांनी हा पर्व येत असतो. ह्या 5 वर्षात तुम्हाला माणूस कोणता निवडून द्यायचा हे तुमच्या हातात असतं. मतदार हा राजा असतो, त्यांनी ठरवायचं असतं की नितीन पवार जर चुकला असेल तर तुम्ही पाहिलं तर त्याला घरी बसवा. मी असं काही म्हणणार नाही, पण निश्चितच मला एवढा अभिमान आहे की मी तुमच्या लाडकी बहीण योजना असेल किंवा आपले रस्ते असतील, बंधारे असतील, विजेची समस्या असतील, त्या करण्यासाठी जो काही मी अजितदादांच्या माध्यमातून निधी उपलब्ध केला, त्यामुळे मी तुम्हाला सर्वांना आवाहन करतो की मला येत्या 20 तारखेला घड्याळ या निशाणी समोरील बटन दाबून मला प्रचंड मताने निवडून द्यावं. हे आशीर्वाद तुम्ही मला द्यावे, एवढेच मी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी. सांग, नीट सांग. धन्यवाद भाऊ. राजेंद्र नाना भांबरे यांना विनंती करतो त्यांनी